नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग पूर्ण बघा. जर बाकीचे ब्लॉग नाही बघितले असत ते पण बघा आणि हे पण बघा. पहिल्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितले असन की दादाला मी ग्रुप मधून काढले आणि परत घेतले, जॉईन केले. की दादाने मला माफी मागितली होती म्हणून मी परत घेतले ग्रुप मध्ये. तर असंच करता करता 15-20 दिवस झाले. ग्रुप मस्त चालला आणि फेमस पण झाला ते ग्रुप, हम नहीं सुधरेंगे. तर मी आणि दादा विचार केले, दादा चला आता आपल्याला एक मीटअप ठेवूया. आता आपण स्नॅक पासून आपण विचार करत होत्या की मीटअप ठेवायचं. तर दादा म्हणले हा चला. तर असं समजलं की स्नॅक व्हिडिओ सुद्धा बंद होणार आहे. मग मी म्हणलं दादा आता कशा व्हिडिओ टाकायचे आपण, नाही का असं. तर दादा बोलले आता काय करायचं ताई, कसं करायचं. हा मग मी म्हणलं दादा काय करू आपण, पहिलं ह्याला जाऊया म्हणलं, मीटअपची तयारी करू आपण आणि नंतर ऍप कोणचा मी बघते आणि मग ते तुम्हाला सांगते असं. मग तेवढ्यामध्ये मला संदीप दादाचा फोन आला. हा की ताई तू काय करायला आली, कशी आहेस, काय नाही, झालं का जेवण वगैरे. मी हो दादा झालं जेवण वगैरे. म्हणलं दादा आम्ही मीटअप ठेवणार आहे नाशिकला, तर ऍप बंद होणार आहे स्नॅक व्हिडिओ, मग आता कसं करायचं. मग मी दादा काय बोलले, ताई तू काही टेन्शन घेऊ नको, एक ऍप गेले की 10 ऍप येतात. म्हणलं खरंच दादा. तर म्हणले हो. म्हणलं आता कोणचं ऍप यायले. तर म्हणले तुला सांगतो म्हणले, आणखीन ते काय आणखीन आलं नाही म्हणले, तुला मी सांगतो. जसं स्नॅक बंद झालं ना, स्नॅक बंद होण्याच्या आधीच 2 दिवसाला ते ऍप येणार आहे म्हणले. मी म्हणलं ठीक आहे दादा, मला सांगा तुम्ही. म्हणलं मग मी मीटअपची तयारी करू का. दादा म्हणले करा म्हणले, मीटअपची तयारी तू कर म्हणले ताई, आणि आम्ही पण येणार मीटअपला म्हणले, आणि माझ्या ओळखीच्या जेवढे मेंबर येणार त्यांना मी सांगतो बोलले. म्हणलं ठीक आहे दादा सांगा म्हणलं. मग असं करता ग्रुपमध्ये मेसेज टाकलं मी, की दादानं टाकलं आणि मी पण टाकलं की आपलं मीडियावरचा एक मीटअप होणार आहे, तुम्हाला प्रमाणपत्र दिले जाईल आणि तुम्ही छान कलाकार आहात म्हणून तुम्हाला ओळखपत्र पण दिले जाईल आणि तुमचं खूप छान स्टेजवर स्वागत पण होणार, असं आम्ही ठरवलं होतं. मग आम्ही मीटअपची तयारी केली एकदम जोरदार, मी आणि दादानी. दादा नाशिकला होते राहायला आणि मी मुंबईला होते राहायला. तर मी इकडून सांगायची, दादाने तिकडे सगळं नियोजन केलं होतं. असं नाही का, असं म्हणता सगळ्या बारीक बारीक गोष्टी सगळं असं सगळं एकदम नियोजन केलं होतं असं. आणि खूप लॉकडाऊन लागलं होतं, खूप म्हणजे खूप. तर ते प्रश्न पडला होता की आम्हाला परवानगी भेटते की नाही, भेटते की नाही, भेटते की नाही. मला टेन्शन आलं होतं खूप, की दादाला मी बार बार फोन करायची की दादा परवानगीचं बघा बरं, परवानगीचं बघा. दादा म्हणायचे की ताई तू काही टेन्शन घे नको, तू यायचं बघ, आणि जेवढे काही मेंबर, ग्रुपचे मेंबर, व्हिडिओचे जे ऍपचे आहेत जण, ते सगळ्याला तू सांग आणि तू ये, तू काही टेन्शन करू नको, मी आहे इकडे बंदोबस्त करतो, असं ते बोलले होते. पण मला भीती वाटायची की जर पकडल्या गेले सगळ्या जणांना, जेवढे आपण आले तेवढे कलाकार, त्यांना जर पकडले, सगळ्याला ताब्यात घेतले, तर असं मला भीती वाटायची. मग नाशिकचे कार्यकर्ता ते होते, त्यांच्याशी दादानी मला बोलणं करून दिलं की तिथलचे काय असे कार्यकर्ता होते ते त्यांच्याशी बोलायला दिलं मला. त्यांना मी रिक्वेस्ट केली की दादा असं असं आमचं मीडियावरचं एक मीटअप आहे छोटासा, तर आम्ही कसं करायचं, काय करायचं. ते बोलले की ताई तुम्ही काय करा, तुम्ही या बोलले, परवानगी वगैरे बघतो म्हणले मी काढायचं, तुम्ही या. तर मला परवानगी भेटली की नाही भेटली मी पुढच्या भागामध्ये तुम्हाला सांगते. तर चला आता बाय, आणि मीटअप कसा झाला काय नाही ते पण पुढच्या भागामध्ये सांगते. तर माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटले असं नक्कीच सांगा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करा आणि कमेंट करा, आणि छान छान कमेंट करा. आणि माझे ब्लॉग आणि माझा मीडियाचा प्रवास कसा वाटला तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तर चला बाय, काळजी घ्या, आणि असेच माझे ब्लॉग तुम्ही बघत राहा. चला.